नमस्कार, मी अमरीन खान. औरंगाबाद UCN TV नेटवर्क मध्ये आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवरती. मराठवाड्यातील आदिवासी कोळी महादेव कोळी मल्हार जमातीचे सह आयुक्त तथा उपाध्यक्ष अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयावर टाळे ठोको आंदोलन. CJP अध्यक्ष यांच्या विरोधात CJP सदस्यांचे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण. शिवसेना नेते आमदार अंबादास दानवेंनी महापौरांच्या दालनात जनसामान्यांच्या विविध प्रश्नांवर केली चर्चा. मराठा आरक्षण अभ्यासक तथा याचिकाकर्ते राजेंद्र दाते पाटलांचे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू. कामगारांच्या विविध मागण्यांकरिता भारतीय ट्रेड युनियनच्या वतीने करण्यात आली भव्य निदर्शने. अनुसूचित जातीच्या आरक्षणातील प्रस्तावित उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीकरिता समस्त भीमसैनिकांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर 12 ऑगस्ट रोजी पोहोचणार उपवर्गीकरण धडक मोर्चा. भारतीय दलित पॅंथरचा राज्यस्तरीय न्याय हक्क मेळावा उत्साहात संपन्न. उपवर्गीकरणाचा घाट घालणाऱ्या सरकारला मतपेटीतून धडा शिकवण्याचे लक्ष्मण दूधकरांनी केले आवाहन. विमानतळावर नोकरीची आकर्षक संधी देण्याचे आमिष दाखवत शहरातील हजारो सुशिक्षित बेरोजगारांना बनावटी कंपनीचा गंडा. जागतिक आदिवासी दिन सायकल रॅली काढून उत्साहात करण्यात आला साजरा. तसेच एकलव्य जयंतीही पारंपरिक वेशभूषा ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात साजरी. मराठा आरक्षण विरुद्ध जरांगे पाटलांच्या वक्तव्याचा डॉक्टर संजय तायडे पाटलांनी पत्रकार परिषदेत केला खुलासा. भारतीय क्रांती दलाचा 5वा वर्धापन दिन समर्थनगर परिसरातील गांधी भवनात उत्साहात साजरा. सहाय्यक पोलीस आयुक्त अशोकलाल सिंग राजपूत यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित सत्कार सोहळा पालकमंत्र्यांसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न. समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या जीवनाशी जोडणारा समर्थ बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होणार येत्या 14 ऑगस्ट रोजी. आखाड पाणी पूजा निमित्त शिवाजी नगरात देवीची मिरवणूक आणि छबिना कार्यक्रमाचे आयोजन. विहिरीला पाणी येण्यासारख्या पावसाची सध्या महाराष्ट्रात शक्यता नाही. 13 ऑगस्ट पर्यंत विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डंक यांनी वर्तविला. 12 ऑगस्ट रोजीच्या मोर्चाबाबत मोर्चात सहभागी होणाऱ्यांसाठी पोलीस उपायुक्त पंकज अंतुलकरांच्या 5 महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना.